आज बाळाला आहे ना खूप त्रास झाला, सारखा पाय हलवताना आहे ना रडायचा। हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार। या आधीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला। आम्ही रानवाईच्या दर्शनासाठी गेलो होतो। आता घरी आलोय, दुपारचे 3 वाजले होते आणि ही आमची घराची बॅक साईड आहे। मागची साईड तर मागून तुम्हाला दाखवते। पूर्ण बिल्डिंग अशा प्रकारे झालेली आहे। वरती बांधकाम चालू आहे आणि खडी स्टील बराच पसारा पडलेला आहे। स्लॅब टाकताय 3ऱ्या मजल्यावर। तर चला आता आतमध्ये जाऊ। गारगार लागते हो, गार लागतंय, गार बर्फ गार लागतोय, गारगार लागते हो। दुखत असेल ग। बस अरे इंजेक्शन दिले 3 मांडीवर, दोन्ही मांड्यांवर, हातावर। लय रडलं रे, एवढं कधीच रडलं नाही आजपर्यंत। मग किती रडलं। डायरेक्ट त्याचा आवाज बंद होत होता, एवढं रडलं। त्याला भूक लागली आहे, मी त्याला पाचता शेकव। हा एवढं हात खातो, भूक लागली असं सांगते ते। हा 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 बाळा। आता यामध्ये बाळाला आहे ना बर्फाचे खडे टाकलेले, शेकवायचे बाळाला। लस दिली ना तर त्यांनी सांगितलं का बर्फाच्या खड्या याने शेकत्या बर्फाने, म्हणजे बाळाला त्रास होणार नाही जास्त। हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। चला, आजचा वार मंगळवार, संध्याकाळचे 7 वाजले। आमच्या इथे हनुमान मंदिर मध्ये हनुमान चालीसा लावलेली आहे, त्याचा थोडा आवाज पण येतोय आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। तर आज मी ना मस्त शेंगोळे बनवते, कुळथाचे शेंगोळे। तर कुळीत मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओ मध्ये दाखवले होते। मी चक्की मधून ते दळून आणले आणि त्याचं हे पीठ आहे ना ताटामध्ये काढून घेतले, थोडस जितकं करायचं तितकं। आता मोठं पातेलं लागेल म्हणून मग मी अॅल्युमिनियमचंच ठेवलंय, कारण स्टीलचं काय एवढं मोठं पातेलं नाहीये माझ्याकडे। स्टीलचं आहे पण ते पातळ आहे। चला, वाटण काढलंय। इथे मी भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि भरपूर लसूण घेतलाय। लसूण थोडासा जास्त लागतो आणि आता हिवाळा ऋतू चालू आहे, तर आमच्याकडे तर भयंकर कडाक्याची थंडी आहे, म्हणून मग हिवाळ्यामध्ये ना शेंगोळे खाणं चांगलं राहतं, उष्ण असतात ना कुळीत, त्यामुळे मग म्हटलं चला मस्त बनवू। आणि मिस्टरांना हा पदार्थ भयंकर आवडतो। तर मी याआधी बऱ्याच वेळेस दाखवलेले कसे बनवते मी, पण पुन्हा तुम्हाला रेसिपी शेअर करते, तर नक्की बनवून खा, खूप मस्त लागतात। आता पातेल्यामध्ये तेल टाकू। आधी वाटण थोडस जाडसर वाटून घ्यायचंय, तर मी मिक्सरचं भांडं बघते। आधी लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटून घेते बारीक, त्यानंतर मग शेंगदाणे टाकते थोडेसे जाडसर। मिक्सर खाली ठेवलेलं असतं, कारण दिवसभर लाडूला लागतं। शेंगदाणे तिळाचे लाडू बनवले आज, तर त्यामुळे मग ते खालीच ठेवून दिलेलं आहे। चला, आता वाटण मी थोडस असं जाडसर वाटलेलं आहे, पण तेलामध्ये फोडणी द्यायची। तर जिरा आणि हिंग टाकते मी फोडणीला। त्यामध्ये थोडंसं वाटण टाकायचं, म्हणजे रस्सा असतो ना त्याला टेस्ट छान येते।
यामध्ये भरपूर पाणी टाकायचं. भरपूर पाणी टाकलंय मी अर्ध्या पातेल्याला वरती. आणि यामध्ये ना थोडंसं मीठ टाकते. आता हे पीठ घेतलेलं आहे मी, तर यामध्ये ना आपल्याला हे वाटण टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यातलं. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आता यामध्ये पाणी टाकून आहे ना हे छान असं मळून घ्यायचं आहे. थोडंसं घट्टसर, खूप जास्त सैल नाही मळायचं आहे. हे बघा छान असं मस्त मी आहे ना हे घट्टसर असं गोळा मळून घेतलेला आहे. यापेक्षा जास्त सैल काही करायचं नाही आपल्याला, असंच मळायचं आहे. आता शेंगोळे इथे मी ना पोळपाटवरतीच असे करते. तर अशा प्रकारे ना थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि करायचे, म्हणजे ते पोळपाटलाही चिटकत नाही आणि हातालाही चिटकत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये ना आमच्याकडे हा पदार्थ खूप केला जातो आणि बऱ्याच ठिकाणी खात पण असाल. प्रत्येकाच्या पद्धती जरा वेगळ्या वेगळ्या असू शकतात रेसिपीच्या. तर आमच्याकडे ना कुळथाचे शेंगोळे असंच म्हणतात. बरेच जण आहे ना हुलग्याचे पण म्हणतात, हुलगे पीठ म्हणतात याला, या पिठाला. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते. आता हे शेंगोळे इथे ना एवढे सर्व काही मी केले. बराच वेळ लागला मला, जवळपास 1 तास लागला असेल. तोपर्यंत बारीक गॅसवरती पाण्याला उकळी पण येऊ दिली. पाणी आता उकळलं आहे. पाणी उकळल्यानंतर हे यामध्ये सोडायचे. अशा प्रकारे थोडेसे मोकळे करून सोडायचे, एकदम काही सर्व काही सोडायचे नाही. पण खूप छान मस्त झालेले होते सर्व शेंगोळे. आता यामध्ये मी सोडले आणि खूप जास्त हाय फ्लेमवरती शिजवायचे नाही, नाहीतर मग ते उतू जाऊ शकतं. शेंगोळे आता मी आहे ना पाण्यामध्ये टाकले आणि जवळपास याला आहे ना अर्धा तास शिजू द्यायचे. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे, म्हणजे ते उतू जाणार नाही. खूप मोठ्या गॅसवरती शिजवायचे नाही आणि अधेमध्ये काय आपल्याला हलवायचे नाही आहे, नाहीतर ते तुटू शकतात. तर आता मी असेच शिजवते. थोडंसं अर्धा पाऊण तास मस्त शिजू द्यायचं त्याला. रसा आहे ना तो पाण्याचा तो थोडासा थिक होतो, शिजून शिजून घट्ट होतो. मामा आज बाळाला आहे ना खूप त्रास झाला. सारखा पाय हलवताना आहे ना रडायचा. मांडीला इंजेक्शन दिलेलं आहे ना लस, त्याच्यामुळे आज बाळाला खूप खूप दुखतंय. आत्ताशी झोप लागली त्याला. कसा कागद होता, झोपात पण कणकण करतोय. झोपामध्ये अधूनमधून कणकण कणकण करत होता. आणि आताशी झोप लागली आमच्या बाळाला. एवढं गुणाचं बाळ आमचं, त्याला एवढा त्रास झाला. ते छान दिसतंय ना. एकखटी 5 डोस दिले ना इंजेक्शन मध्ये. तुम्ही बाळाला बघायला आले नाही घरी? हा या थोड्या वेळाने या. हा ना खूप रडला. हो त्याला पाय 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 म्हणजे पायाला धक्का पण लावला किंवा हात पण लावला ना तरी ते रडतंय खूप. मांडी खूप सुजली ना त्याची, मांडीला सूज पण आहे त्याची थोडीशी. आणि थोडस आहे ना नॉर्मल ताप पण असं ताप आल्यासारखं पण वाटते थोडस. ती गोळी रात्री द्यायची का बिचारा मग त्याला द्यायला. किती भारी वाटतं. हा थांब मग करते फोन. छान दिसतंय. मामा गालला हात लावतो, गालाच्या गालाला. ओ माझी सोना, झोप माझ्या पिल्ला. ओ माझी शोकुला. ओ नाही, पाय दुखतो बालाचा. पाय हलवताना मांडीला दुखतो माझ्या सोनाच्या. हो 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 उठलं उठलं माझे बाळ. झोप माझ्या सोना झोप. चला मस्त शेंगोळे झालेले. काय करतोय राहुल? काय नाही, तुझा पसारा आवडतो ना. माझा पसारा आहे का तुझा आहे? तुझा. राहुल तुला हे स्वेटर कसं वाटलं? सगळे मस्त शिवाय. छान आहे ना, दाखव ना एकदा.
सर्व मावशींना. अरे चेन लाव ना. कसं वाटतंय मला सांग बरं. खूप साऱ्या ताईंना आवडलं नाही आहे ते, मी तुझ्यासाठी आणलं आहे, पण खूप साऱ्या ताईंना असं वाटलं की मी माझ्यासाठी घेतलं आहे. दाखव. मला उलट तो व्हाईट पट्टा आहे ना समोरचा, तो आवडला होता. म्हटले राहुलला छान दिसल, पूर्ण ब्लॅक चांगलं नाही दिसणार. तुला आवडला का? सध्या आता घरामध्ये ना बिझनेसचं जास्तच वाढलेलं आहे आमचा, त्यामुळे मग रॉ मटेरियल पण आणावं लागतं आणि हॉल आम्हाला जरा कमीच पडायला लागलेला आहे. तरी पण आम्ही जवळपास एक रूम घेतलेली आहे रेंटवर, तर तिथे सर्व काही लाडूचे डब्बे आम्ही ठेवतो, पुठ्ठे ठेवतो, कारण ते पूर्ण असं गाडीमध्येच आणावं लागतं मोठ्या ट्रकमध्ये. त्यामुळे मग सर्व काही घरामध्ये ना वस्तू इकडे तिकडे दिसत आहे. त्यामुळे राहुलेनं आता सर्व काही ते आवरतो आहे व्यवस्थित. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार. दुपार झालेली आहे आणि बाहेर खूप थंडी आहे, ऊन पण आहे, पण उन्हात बसलं की खूप ऊन लागतं, घरात बसलं की खूप थंडी वाजते. स्वेटर पण घातलेलं आहे आणि बघा शॉल पण घेतलेली आहे आणि सोप्यावर बसली आहे एका कोपऱ्याला. दरवाजा बंद आहे, खिडकी बंद आहे. भयंकर परिस्थिती डेंजर आहे थंडीची. आणि बसल्या बसल्या मस्त मखाने पण खाते. मखाने ना हाडं मजबूत करतात, म्हणून मग मी मखाने रोज तुपामध्ये भाजून खात असते. आणि हे मखाने ना थोडे बारीक साईजमध्ये, म्हणजे मोठे मोठे होते ना ते लाडूला वापरले, आणि हे छोटे छोटे खायला खूप छान लागतात, थोडे कडक लागतात, मला आवडतात. थोड्याशा साजूक तुपामध्ये छान असे खरपूस भाजून घ्यायचे आणि खायला तर मला खूप आवडतात, म्हणजे छान लागतात. दुपारची माझी ही छोटीशी भूक. दुपारी मी काय करते, एकतर सफरचंद खाते, म्हणजे फ्रूट खाते, नारळ पाणी पिते, किंवा मग मखाने गरम करून खाते, किंवा मग लाडू ड्रायफ्रूट असं काहीतरी खाते. सकाळी जेवण झालेलं आहे माझं आणि बाळ पण इथेच आहे, बाळाचा पाळणा, आणि बाळ इथेच झोपलंय. हे बघा छान झोपलंय. आणि आपली पूजा आहे ना तिकडे झोपलेली दिवाणवर, मोबाईल बघते. झोप ना. आणि हे बघा खाली लाडू पण बनवून ठेवलेले आहे. लाडू बनवण्याचं काम पण चालू आहे किचनमध्ये. आणि मला आहे ना माझ्या स्वतःसाठी अळशीचे लाडू बनवायचे, तर म्हटलं चला थोड्या वेळाने सुरुवात करते मी. मखाने खाऊन झाल्यावर अळशीचे लाडू बनवायचे. इथं मी ताटामध्ये सर्व काही हे पदार्थ काढून घेतले. मला आहे ना अळशीचे लाडू बनवायचे, तर आमच्याकडे याला जवस म्हणतात. बरेच जण श्रावण महिन्यामध्ये महादेवांना जवसाची मूठ वाहतात ना, तेच हे जवस असतात, तसे चॉकलेटी रंगाचे दिसतात. इथं मी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, सुंठ जायफळ पावडर, डिंक घेतला आहे, आणि ड्रायफ्रूट घेतले, काजू बदाम अक्रोड, आणि गूळ घेतलेला आहे. आणि खारीक पावडर नुसती काही माझ्याकडे नाही आहे, यामध्ये थोडंसं खोबरं मिक्स आहे, पण मी घेतलं आहे थोडंसं 200 ग्रॅम घेतलेली आहे खारीक पावडर. आता तुम्हाला पण कोणाला करायचे असेल तर अळशीचे लाडू तर तुम्ही घरच्या घरी करू शकता, किंवा आमच्याकडे ऑर्डर दिली तरीही मिळेल. अळशीचे लाडू खाल्ल्यामुळे ना आपला सांधेवात कमी होतो, वाताचे प्रकार होत नाही, आरोग्याला खूप चांगली असते अळशी, त्यामुळे बरेच जण खातात. आणि आता थंडीमध्ये ना खूप हाडांचा त्रास होतो आहे, त्यामुळे मी माझ्यासाठी हे स्पेशल असे लाडू बनवते. तर डिंक थोडासा जास्त लाल झाला, कारण हा पॅन आहे ना थोडा पातळ आहे, जास्त जड नाही, त्यामुळे जास्त तूप पटकन त्यामध्ये गरम झालं. आता मी अशाच प्रकारे सर्व काही हा डिंक आहे ना तळून घेते. डिंकाचे लाडू खाल्ल्यामुळे सुद्धा आपले हाडं आहे ना मजबूत होतात. आणि मी घरामध्ये इतके सारे लाडू बनवते, खारी खोबऱ्याचे, मेथीचे, डिंकाचे, पण माझ्याकडून खाल्ल्यात जात नाही, कारण घरामध्ये रोज तेच तेच बघून आहे ना आपल्याला खायचा कंटाळा येतो. त्यामुळे मी ड्रायफ्रूट वरच्यावर खात असते, पण म्हटलं चला औषध म्हणून का होईना आपण हे लाडू बनवू आणि रोज एक लाडू खाऊ, असं मी ठरवलंच आहे. त्यामुळे आता इथे मी ड्रायफ्रूट पण घेतलेले 50-50 ग्रॅम. यामध्ये अक्रोड मेन आहे, कारण अक्रोडमुळे ना माझा जो आमवात आहे ना तो बऱ्यापैकी कमी होईल. आणि अळशीला फ्लॅक्स सीड्स म्हणतात, तर तो पण आपला आमवात कमी होतो. तर माझा जो रक्तातला वात आहे ना तो सध्या आता थोडा वाढलेला आहे, त्यामुळे मला थोडा त्रास होतो, म्हणून मग मी हे लाडू करते. तर इथे ड्रायफ्रूट छान असे थोडेसे तुपामध्ये भाजून काढून घेतले, आणि थोडंसं तूप कमी केलं मी, 1-1.5 चमचा तुपामध्ये. आता खारीक पावडर जर तुम्ही आणली तर खारीक पावडर छान अशी मस्त तुपामध्ये परतून घ्यायची. आता माझ्याकडे नुसती खारीक पावडर काही नव्हती, कारण आमच्याकडे खारीक खोबरं मिक्स दळून देतात,
तर बऱ्याच जणांना हा चुरा पाहिजे असेल तर हा पण आमच्याकडे अवेलेबल असतो. बऱ्याच ताई घेतात, 550 रुपये किलोने आम्ही तो विकतो. आता हा छान असा मस्त तुपामध्ये 1-2 मिनटं मी भाजून घेतला आहे. खूप जास्त कडक काही करायचं नाही. तर हा पण एका परातमध्ये काढून घेतला आणि किसलेलं खोबरं टाकलेलं आहे. तर किसलेलं खोबरं आहे ना थोडंसं हलकंसं भाजायचं आहे, खूप जास्त याला भाजायचं नाही. तर हे पण अशा प्रकारे झाल्यानंतर लगेच काढून घेतलं. सर्व पदार्थ मी ना मंद गॅसवरतीच भाजते. अळशी टाकल्यानंतर आहे ना अळशी पण आपल्याला 2-3 मिनटं छान अशी तडतडेपर्यंत भाजायची. इथं मी अळशी ना फक्त 100 ग्रॅम घेतलेली. तर म्हटलं आधी टेस्टला कसे होतात लाडू ते बघू, त्यानंतर आपण प्रमाण कमी जास्त करून टाकू शकतो. आता पुन्हा पॅनमध्ये मी थोडं जास्तीचं तूप टाकते आणि इथे बघा एकाच परातमध्ये आपल्याला हे सर्व काही भाजलेले ड्रायफ्रूट टाकायचे. आता इथे मी तळलेले ड्रायफ्रूट ते पण मिक्सरला थोडेसे फिरवून घेते. पण तोपर्यंत आपण तूप थोडंसं हलकंसं गरम झालेलं आहे, यामध्ये गूळ घालू. गूळ थोडासा वितळेपर्यंत बाकीचे सर्व काही पदार्थ आपल्याला बारीक करून टाकायचे. तर मी डिंक पण एकदम बारीक करून टाकला यामध्ये आणि अळशी पण भाजून घेतलेल्या होत्या त्या पण मिक्सरला बारीक करून टाकल्या. यामध्ये 2 चमचे सुंठ जायफळ पावडर पण टाकायची आणि जे ड्रायफ्रूट आहे ते पण आपण थोडेसे जाड बारीक करून टाकू शकता. तर अशा प्रकारे सर्व टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. हाताने व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. नंतर मग आपण जो गूळ थोडासा वितळायला ठेवलेला आहे तो खूप जास्त शिजू द्यायचा नाही. थोडासा असा वरती यायला लागला की लगेच गॅस बंद करून टाकायचा आणि चासणी ना गुळाची त्यामध्ये टाकायची सर्व ड्रायफ्रूटमध्ये. तर इथं मी 200 ग्रॅम गूळ घेतलेला होता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता. सुरुवातीला आहे ना हात न घालता उलटणीच्या साहाय्याने सर्व काही चांगलं मिक्स करून घ्या. नंतर मग हलकंसं थोडं कोमट असताना हाताने चांगलं मिक्स करून घ्या. त्यानंतर मग मस्त असे जसे तुम्हाला पाहिजे छोटे मोठे लाडू वळून घ्या, बांधून घ्या. तर हे बघा किती छान मस्त आपला हा अळशीचा लाडू तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व काही लाडू बांधून घ्यायचे आणि मिश्रण आहे ना गरम गरम असतानाच पटापट कोणाला तरी जोडी घेऊन ये ना मस्त लाडू बांधून घ्या. कारण मिश्रण जर थोडंसं थंड पडलं तर मग लाडू पटकन बांधला जात नाही. नाहीतर मग पुन्हा तुम्ही थोड्याशा तुपामध्ये मिश्रणाला आहे ना हलकंसं गरम करायचं, त्यामुळे लगेच तुमचे लाडू आहे ना वळून होतील. तर अशा प्रकारे हे सर्व लाडू मी इथे केले. जवळपास 20-25 लाडू यामध्ये झालेले. हे बघा सर्व काही अळशीचे लाडू करून झालेले आणि खूप छान झाले, खूप टेस्टी झाले. चला आता मस्त खाते एखादा लाडू आणि थोडेसे मोठेच बनवले कारण हे फक्त स्पेशल माझ्यासाठी बनवले मी. पण तुम्हाला कोणाला घ्यायचे असेल तर तुम्हाला असे मिळतील बनवून. हाडांसाठी खूप छान आहे, सांधेदुखीसाठी खूप गुणकारी आहे अळशीचे लाडू. तर त्याला फ्लॅक्स सीड्स म्हणतात. तर रोहन मला बोलला की ते बी असतं ना अळशीचं तर ते असं भाजून खा. पण ते म्हटलं तसं खाण्यापेक्षा लाडूतूनच खाऊ, म्हणजे लाडूमध्ये बरेच ड्रायफ्रूट वगैरे असतं ना तर ते पण आपल्यासाठी चांगलंच आहे. म्हणून मग मी हे बनवले. चला एक खाते मी आता. पिल्लू खेळता तू? सोनू माझ्या सोनूचा पाय लायला का दुखायच्या? माझ्या पिल्लूचा पाय दुखतो, असं दुखतो माझ्या पाय. पिल्लूचा पाय जाकून तुला आम्ही गो माझी सोनं झोप झोप. ताप नाही ना बाला? नाही नाही ताप नाही. आता औषध दिलं ना मम्माने, औषध दिलं बालाला, औषध दिलं. राहुलची रात्रीची सर्व काही पॅकिंग चालू आहे. कुरिअरमध्ये पार्सल नेऊन द्यायची आहे लाडू मसाल्याची. तर तो ते काम करतोय आणि आजचा व्हिडिओ पण इथे संपवते. तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.